फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स। तर आज आपण अशा प्रकारे भोगीची भाजी करणार आहोत। मी थाळीच दाखवलेली आहे भोगीची। आमच्याकडे अशी तीळ लावून भाकरी करतात, अशी मिक्स भाजी, मेथीची भाजी आणि मुगाची डाळ घालून खिचडी भात करतात आमच्याकडे। तर हा नैवेद्य असतो भोगीच्या दिवशी, तर आज आपण करून दाखवूया। तर आज आपण मस्त अशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी, म्हणजे भोगीच्या सणासाठी जी भाजी पारंपरिक पद्धतीने केली जाते ती आज आपण रेसिपी करणार आहोत। भोगीची भाजी अगदी मस्त अशी सुंदर भाजी होते ही। भोगीची भाजी ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी खास बनवली जाणारी अप्रतिम भाजी असते। हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या ताज्या भाज्यांचा संघ म्हणजेच भोगीची भाजी। तर मी इथे काय काय साहित्य घेतले ते बघूया आणि भाज्या कुठल्या घेतल्या ते आपण मी दाखवते। तर इथे मी वालपापडी घेतलेली आहे 1 वाटी, स्वच्छ मी चांगल्या निवडून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत। इथे मटार घेतलेला आहे अर्धी वाटी, इथे अर्धी वाटी मी हिरवा हरभरा घेतलेला आहे, घाट्याचं म्हणतात ना तो हिरवा हरभरा, तो सुद्धा मी घेतलेला आहे। इथे गाजर घेतलेला आहे मी अर्धी वाटी, इथे पावट्याच्या बिया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी, कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी, आणि इथे वांगे घेतलेले आहेत मी 3 वांगे मी स्वच्छ धुवून चिरून पाण्यात ठेवलेले आहेत। आणि इथे मी मसाला करायला घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 कांदा मी चांगला चिरून भाजून ठेवलेला आहे, अर्धी वाटी खोबरं, 2 चमचे दाणे आणि 2 चमचे तीळ मी भाजून घेतलेले आहेत। काड्या सकट मी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी, 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, हे मी वाटण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण वाटण तयार करून घेऊया फाईन। कढई गरम करायला घेतलेली आहे आपण गॅसवर। आता आपण तेल घालूया 2 चमचे, या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं। 2 चमचे तेल घातलेलं आहे। सर्वप्रथम आपल्याला तेलातच आपण मसाले घालून घेणार आहोत। जिरे घालूया अर्धा चमचा, कढीपत्त्याची पाने घालूया, हिंग घालूया, कांदा लसूण मसाला 2 चमचे, अर्धा चमचा चिकन मसाला घातलेला आहे, अर्धा चमचा काळा मसाला घातलेला आहे, काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे 1 चमचा कलर साठी, धना पावडर घालूया आपण 1 चमचा, आणि हळद घालूया अर्धा चमचा। मसाले सर्व आपण तेलात फ्राय करून घेऊया। आता जे आपण वाटण केलेलं आहे मिक्सर मध्ये ते घालूया आणि सर्व एकत्र करू आणि परतून घेऊया छान। या मसाल्यामध्येच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार, आणि कोथिंबीर फोडणी थोडीशी घालूया, नंतर वरतून घालूया आणि छान मिक्स करूया आणि मसाले छान भाजून घेऊया। आपण मिक्सर मधले मसाले चांगले भाजूनच घेतले होते, त्याच्यामुळे जास्त मसाला भाजायची गरज नाहीये। आता ह्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालूया, 1 वाटी गरम पाणी घालूया आपण, म्हणजे आपले मसाले जळणार नाही, कारण
स्टीलची कढई असल्यामुळे थोडेसे मसाले खाली लागू शकतात, त्याच्यामुळे आपण पाणी घातलेलं आहे आणि चांगले होऊ द्यायचे मसाले. तुम्ही बघू शकता. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेऊया आपण मसाला. तर आता तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना आपल्या छान. आता आपण ह्या भाज्या धुवून ठेवलेल्या होत्या त्या घालूया. हिरवा हरभरा, तर पावटा, मटार, वांगे, 3 वांगे चिरून ठेवले होते, वालाची शेंग. आता आपण हे सर्व एकत्र करूया मसाल्यांमध्ये. आणि 2 मिनिटं असं छान परतूया, म्हणजे हे मसाले छान भाजीमध्ये आपल्या मुरतील. असं करून घेऊया आपण. सुंदर भाजी होते ही अशी भोगीच्या दिवशी, आणि ह्या भाजीला त्या दिवशी अशी मस्त टेस्ट, अगदी सुंदर टेस्ट येते भोगीच्या दिवशी या भाजीला. दोन मिनिटं आपण असं, आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया. आपण मसाल्यामध्ये 2 मिनिटं छान भाज्या परतून घेतलेल्या आहेत. सुगंध तर अगदी अप्रतिम सुटलेला आहे मसाल्यांचा. आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया. तर तुम्हाला किती रस्सा हवाय त्यानुसार तुम्ही गरम पाणी घालू शकता. तर इथे आपण गरम पाणी घालणार आहोत. मी गरमच पाणी करून ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहे मी ह्यात, कारण ही भाजी भाकरी बरोबर मस्त खाल्ली जाते. त्याच्यामुळे थोडी पातळच असते, खूप घट्ट नसते. बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला हे सर्व भाज्या शिजणार आहेत, त्याच्यामुळं अजून आटली जाणार आपली भाजी. त्याच्यामुळे आपण एवढं ठेवलेलं आहे रस्सा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं भाज्या छान शिजून घेणार आहोत. भाजी आपली शिजेपर्यंत आपण एका साईडला भाकरी पण करून घेऊया. अशी बाजरीची भाकरी ती लावून केली जाते ह्या प्रकारे. तुम्ही बघू शकता भोगीच्या दिवशी त्या भाजी बरोबर अशी भाकरी बाजरीची ती लावून करतात. आपण भाजून घेऊया छान. तर हे खिचडी भातासाठी आपण घेतलेला आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 3 ते 4 पोह्याचे चमचे आपण मूग डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी. ह्याची खिचडी केली जाते भोगीच्या दिवशी आमच्याकडे. भोगीची भाजी ही अशी भाताची छान खिचडी मूग डाळ घालून, आणि मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर आता आपण खिचडी भात करून घेऊया. सिंपल असते. तिथे मी कुकरमध्येच करणार आहे. तेल घातलेलं आहे. जिरी मोहरी घालूया. मोहरी घालूया, जिरे घालूया, कढीपत्त्याची पाने घालूया, किंचित हिंग घालूया आणि अर्धा चमचा हळद. यातच आपण धुवून ठेवलेला डाळ तांदूळ घालूया.
सिंपल खिचडी असते ही. आणि मीठ घालून पाणी घालूया, चवीनुसार मीठ घालूया, चांगलं मिक्स करू. आणि यामध्ये पाणी घालूया. आणि ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया आपण. चला तर आता आपण बघूया कशी झाली आपली भाजी, कारण 10 ते 12 मिनिटं झालेले आहेत. वांगी पण शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता, कारण आपण मस्त शिजून घेतलेली आहे भाजी. बघू शकता, अगदी भोगीची भाजी एक नंबर झालेली आहे. आता आपण सर्व करूया. तर अशा प्रकारे आपण भोगीची भाजी केलेली आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, तर पारंपरिक अशी भाजी मी आज तुम्हाला करून दाखवलेली आहे. मस्त भाज्या वापरलेल्या आहेत आणि तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण करून मस्त अशी भाजी रुचकर लागते. भोगीची भाजी आरोग्यासाठी पण पौष्टिक आणि खूपच चविष्ट असते. भाकरी बरोबर तर इतकी अप्रतिम लागते. तर आमच्याकडे हे असंच ताट करतात नैवेद्यासाठी भोगीच्या दिवशी. ती लावून भाकरी, अशी मिक्स भाजी, मेथीची भाजी, खिचडी भात, मुगाची डाळ घालून खिचडी भात केला जातो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.